ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनसे आता स्वबळावर निवडणूक लढणार आहे। अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीतून मनसे बाहेर पडली। बैठकीत त्यांच्या चिन्हावर आमचे उमेदवार उभे करण्याचा हट्ट करण्यात आला। हट्ट केल्याने महाविकास आघाडीतून मनसेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी या संदर्भात माहिती दिली। आज आपण एक भारतीय जनता पार्टीवर मोठा आरोप या ठिकाणी करतो की पोरं पळवणारी टोळी झालेली आहे। त्याच पद्धतीचे आमचेही काही उमेदवार पळवणारी ही टोळी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे। त्या बैठकीत आम्हाला काही गोष्टी अशा जाणवत होत्या की काही आमच्याकडे असलेले चांगले उमेदवार तुम्ही या ठिकाणी आमच्या चिन्हावर लढवा। आम्ही कालच रात्री या सगळ्या बाबतीत खासदार साहेबांना या ठिकाणी सांगितलं, पण त्यांनी म्हणावं तसं या ठिकाणी लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी बाहेर पडलो आणि स्वबळावर या नगर शहरामध्ये निवडणुकीला सामोरं जातो। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली। ठाकरेंच्या सेनेने 169 वॉर्डमध्ये इच्छुकांना डावललं। इच्छुकांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्यानं बंडखोरी पाहायला मिळते। उमेदवारी न मिळाल्यानं कमलाकर नाईक नाराज झालाय, तर कमलाकर नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर याचा फटका आता ठाकरेंना बसणार का हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे। तर ठाकरेंच्या सेनेने 189 वॉर्डमध्ये इच्छुकांना डावललं। इच्छुकांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्यानं आता बंडखोरी करण्यात आलेली आहे। उमेदवारी न मिळाल्यानं कमलाकर नाईक नाराज झाले होते, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वनिता बन यांना हृदयविकाराचा झटका आला। मीरा भाईंदर येथे मुलीला तिकीट मिळाल्याचा त्यांना धक्का आला। वनिता बन यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, तर सध्या प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे। मुलीला तिकीट न मिळाल्याचा त्यांना हा धक्का बसला। त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। माझ्या मुलीला तिकीट द्यावी असं मी आग्रह केलेला होता, मी सांगितलेलं। मी ठराविक वार्डामधूनच द्या, तिकडे गणित बसते नाही बस असं नव्हतं, पण 95 मधून तुम्ही जिथे योग्य वाटेल तिकडे द्या, की जेणेकरून स्वर्गवासी मिस्टर माझे बने त्यांना मी एक श्रद्धांजली मिळेल। माझी मुलगी छोटी आहे, माझी मुलगी छोटी नाही, माझी मुलगी 30-32 वर्षाची आहे, लहान नाही आहे ती। मी तिचं लग्नकार्य थांबवलं या इलेक्शनसाठी, कारण तिच्या वडिलांची इच्छा होती, तिच्या आईची इच्छा होती की माझ्या मुलीने कॉर्पोरेटर बनावं। मी काही खूप मोठा आमदार खासदारकीचं नाही मागत होती, ग्राउंड लेवलचंच तिकीट मागत होती। त्याच्यात जर मला डावललं तर ठीक आहे, मी पुढे कोणाला जिंकवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।